परंतु लवकरात लवकर संपवण्याचा प्रयत्न करा, कारण बरेचसे निर्बंध आहेत. उल्वे नोडमध्ये खरं तरी स्पर्धा खेळतोय आपण. आणि लकी ड्रॉ सुरू आहे. पुढचे अर्धा तास आपण नावं टाकणार आहोत. तर ज्यांना कोणाला लकी ड्रॉ मध्ये हिस्सा घ्यायचा असेल तर आत्ताच नाव नोंदणी करा. सायकल बक्षीस आहे. खरं तर अंपास तुम्ही टाकलेत. काल शिवाजीनगर गावामध्येच एक सायकल गेली होती. आज कदाचित गव्हाणला जाऊ शकते, कारण विशू कोळी आहेत. तर सलामीची जोडी आपण पाहतोय. एका बाजूला शिवतेज जितेकर आणि दुसऱ्या बाजूला विश्वजित मात्रे. तर पहिलं षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅकवर. मयूर घरत पहिलाच बॉल त्याचा वळणारा. इकडे मात्र थोडासा रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न मात्र शिवतेजने केला होता पहिलाच चेंडूवर. खरं तर सर्रासपणे हा प्रयत्न केला जातोय जेव्हा डावखुरी हाताचे गोलंदाज ओव्हर द विकेटनं खास करून गोलंदाजी करतात. आणि तेव्हा बऱ्याच वेळेला उजव्या हाताच्या फलंदाजांना थोडंसं जड जातं, कारण लेग ब्रेक अँगल आउटस्विंग होत असतो. चेंडू थोडासा बाहेर पडतो आणि त्याच्या अगेन्स्ट मात्र रिव्हर्स स्वीप एक चांगलं हत्यार आहे. स्वीप रिव्हर्स स्वीप अशा वेळेला मात्र उपयोगी ठरतात. अगदी पाहायला गेलं तर हा थोडासा पॅटर्न स्ट्रोक अभ्याचा आहे. अगदी ऑफस्टमच्या बाहेर येणं, बसणं, बैठक शॉट सेम स्ट्रोक आपण पाहतो. बऱ्याच वेळेला विश्वजित मात्रेच्या बॅटमधून असे मोठे फटके येत असताना परंतु शिवतेज 2 चेंडू मात्र मिस करतोय. आयोजकांच्या कोणत्याही ड्रॉ मध्ये आपण सहभाग घेतला असेल आणि त्यांना जर बायसिकल लागली, इकडे क्लीन बोल्ट, दांडी गोल झाले, निराश केले. सलामीची जोडी खरं तर शिवतेजला पाठवलं गेलं खरं दापोली संघाकडून, परंतु हा निर्णय कदाचित मात्र थोडासा महागडा ठरला. कारण पॉवर प्लेच्या पहिल्याच ओव्हरमध्ये 3 चेंडू निर्धाव खेळलाय. कोणतंही योगदान नाहीये, खातं उघडलेलं नाहीये. त्यामुळे कुठेतरी त्याला स्ट्राईकवर आणण्याचा निर्णय मी तर म्हणजे विश्वजित मात्रे समोर आहे. आणि इकडे मात्र थोडासा अंगलट येत असताना पहिला धक्का लागलाय तो रुद्रन रॉय चर्मन दापोली संघाला. त्यामुळं या लकी ड्रॉ मध्ये जर आयोजक सहभागी झालेले असतील आणि जर चुकून त्यांच्यापैकी कोणाला हे गिफ्ट लागलं तर ते ग्राह्य धरलं जाणार नाही. त्यामुळं आयोजकाचं नाव आल्यानंतर ते कॅन्सल केलं जाईल आणि त्याच्यानंतर पुढची चिठ्ठी आपण उचलणार आहोत. म्हणजेच काय, आयोजकांना अलाउड नाहीये सहभागी होणं. यस अंपायर, टाइम अलर्ट. यस 20 मिनिटांमध्ये 4 ओव्हर संपल्याच पाहिजेत. आपण टाइम लावलेला आहे ऑलरेडी. मैदानाच्या आतमध्ये टीमचे कॅप्टन कूल विशाल जितेकर दाखल झालेत. टेनिस क्रिकेट विश्वामधील एक लोकप्रिय जोडी सध्याच्या घडीला रुद्रन रॉय जर्मन दापोली संघाकडून. फुल टॉस स्क्वेअर लेगला धाडलाय, जसा आला तसा पाठवलाय. डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर आल्या विशाल जितेकरच्या बॅटमधून येतोय षटकार. धावसंख्येचा श्री गणेश कॅप्टनच्या स्ट्रोक मधून. मयूर घरतचा मात्र हा फुल टॉस होता, चुकीचा चेंडू होता आणि नवीन येणारा फलंदाजाला मात्र सेट होण्यासाठी मित्र म्हणेन हा चेंडू सगळ्यात उपयोगी ठरला. 6 धाब्यानं खातं उघडलंय. सुरुवात थोडीशी खराब झाली होती दापोली संघाची. पहिल्या 3 बॉलमध्ये एकही धाव आली नव्हती, परंतु आता मात्र 6 धावा हलक्या हाताने यावेळेस मात्र थोडासा प्रोटेक्टिव्ह बोर्डमध्ये डिफेन्सिव्ह बोर्डमध्ये दिसला. स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न, थोडंसं सेन्सिबल क्रिकेट, कारण आता माहिती आहे विशालला, कारण ही जोडी जी आहे मैदानावरची जे काही करायचं आहे ते या जोडीला करावं लागेल. जर मोठ्या धाबा उभारायच्या असतील तर विशाल जितेकर आणि विश्वजित मात्रे दोघांनाही मैदानामध्ये खेळणं फार गरजेचं बनलंय. आणि त्यासाठीच मात्र जेवढे जास्त चेंडू खेळतील तेवढ्या जास्त धाबा ऑब्व्हियसली होणार आहेत. आणि त्यामुळे चांगला ताळमेळ मात्र जरूर पाहायला मिळू शकतो तुम्हाला या जोडीमध्ये. 7 धाबा धावफलकावर. अभ्याता मात्र स्ट्राईक एंडला असेल विश्वजित मात्रे.
मयूर घरत पुन्हा एकदा सज्ज. 20 मिनिटांमध्ये 4 ओव्हर संपवायचे आहेत. आपल्या षटकामधील शेवटचा चेंडू सादर करेल मयूर घरत. फुल टॉस आहे. जे दिलं विशालला दिला होता तसाच चेंडू दिला अभ्याला आणि तेच हाल पाहायला मिळालेत. आणखीन एक स्क्वेअर लेगच्या वरतून षटकार आणि पहिल्या 3 चेंडू निर्धाव टाकले होते, परंतु तो आनंद मात्र जास्त वेळ नवीन शेबा संघाच्या खेळाडूंच्या चेहऱ्यावर राहिलेला नाहीये, कारण त्यानंतर मात्र 2 षटकार आलेत. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. धाव फलकावर 1 गडी बाद 13 धावा. दोन्ही फलंदाजांना सेट होण्याची संधी दिली मी तर म्हणेन. मयूरनं चांगली बॉलिंग करत होता. 4 चेंडू चांगल्या टप्प्यावर सुद्धा पडले, परंतु 2 षटकार असे दिले जे पहिलाच चेंडू फेस करत असताना दोन्ही फलंदाजांना मात्र फुल टॉस टाकले आणि त्याच वेळी चांगल्या धावा धावफलकावर पाहायला मिळतात. खासदार चषक 2025 भव्य दिव्य असं आयोजन. आज कळवेकरांची गर्दी खरं तर शोभा वाढवते आज या स्पर्धेसाठी, कारण कळवे संघ ज्या ज्या ठिकाणी असेल, खास करून सुशांत ज्या ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी मात्र मोठ्या संख्येनं प्रेक्षक वर्ग येत असतो आणि बऱ्याचदा टेम्पो भरून खरं तर प्रेक्षक वर्ग येत असतो. त्या सगळ्या प्रेक्षकांचं आम्ही मनापासून स्वागत करतोय. श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर आपलं सहर्ष स्वागत आहे. अनुजला हलक्या हातानं यावेळेस मात्र फ्रीच्या सहाय्यानं वळवले बॉलला. शॉर्ट मिड विकेटकडे सिंगल येते. विशालचा रोल फार महत्वाचा असेल या मॅच मध्ये आणि एक षटकार आल्यानंतर सध्याच्या घडीला सुस्थितीमध्ये आहे हे फाईल आहे आणि त्याचमुळे सिंगल्सवर सुद्धा तेवढाच भर दिला जाईल. दोनही दिग्गज फलंदाज रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेटमधील सध्याच्या घडीला खेळपट्टीवर आहेत आणि दापोली संघाची संपूर्णपणे धुरा 2 फलंदाजांना समर्थपणे पेलावी लागणार आहे. सुरुवात खराब झाली होती. शिवतेज जितेकर 3 बॉल खेळला, कोणतीही धाव काढली नव्हती, त्यामुळे खराब सुरुवात झाली. त्यामुळे ॲज अ ओपनच मी तर म्हणेन या दोघांना करावं लागलं आणि आतापर्यंत मात्र हळूहळू धावसंख्या जमवत असताना 14 धावा झाल्या धावफलकावर. अंपायर आपण पाहतोय तो लेजंड अंपायर विशू कोळी सर. काय काय करावं लागतं पंचांना सुद्धा. स्पर्धेमध्ये सोपं नाहीये. दुपारी ऊन खाणं, रात्रीची थंडी, या सगळ्या गोष्टी खरं तर त्यांच्या कामाचा भाग आहे. आप कौन से क्लास में? ओ स्विचिटचा प्रयत्न. बॉल चाललाय थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या दिशेनं. चेंडू सीमा रेषा पार. अभ्याच्या बॅट मधून येतो हा कलात्मक फटका, चौकार. धावसंख्या 4 ने पुढे जाईल. स्कोर जाऊन पोहोचलाय तो 18 वर. 18 ऑन बोर्ड. खासदार चषक 2025 सुंदर असं क्रीडांगण आउटफील्ड आपण पाहतो. लेदर विकेट आहे. संजय बांगर वन ऑफ द ग्रेट प्लेयर फ्रॉम इंडियन क्रिकेट टीम प्रशिक्षण देतात. इकडे पहा रिव्हर्स चा प्रयत्न होता. कदाचित हा प्रयत्न मात्र अगदी सिंगल घेण्याचाच होता की काय, कारण त्याच पद्धतीचा हा प्री डिसाइडेड शॉट मध्ये खेळला होता. अभ्या डॉट बॉल आलाय. अनुज घरत चांगला गोलंदाज ओळखला जातो या टीमचा. चेंज ऑफ पेस, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, परंतु इकडे मात्र थोडासा धीम्या गतीने आला बॉल आणि विश्वजित मात्र सगळ्यात मोठा हादरा. टीम्स वन ऑफ द बेस्ट बॅटर. अभ्या यावेळेस मात्र मैदानाच्या बाहेर जाईल. 18 वर दुसरा धक्का तो रुद्र अँड रॉय दापोली संघाला. स्लोवर वन होता, ओळखता आला नाही अभ्याला. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न आणि त्याचमुळे मिसक्यूट झाला फटका. यष्टीरक्षक आपण पाहतोय निशिकेत, त्याच्या हातामध्ये केलेला हा झेल आणि
ही सगळ्यात महत्वाची विकेट आहे. अनुज घरतनं मात्र मिळवून दिले नवीन शेवा संघाला. नवीन शेवा या ठिकाणी सुद्धा लवकरच तुम्हाला नाईट स्पर्धा पाहायला मिळेल. अनेक ठिकाणी खरं नाईट स्पर्धा सुरू आहेत. सध्याच्या घडीला आपण पाहिलं 24 लाईव्ह इव्हेंट्स. बोकडविरा या ठिकाणी सुद्धा स्पर्धा कव्हर करतोय. भाताणची स्पर्धा कव्हर करतोय. आज शिवाजीनगरची स्पर्धा कव्हर करतोय. अनेक टीम्स त्यांच्या विभागल्या गेल्यात. चेन्नईला एक टीम आहे, त्यामुळं बरंचसं सामान त्यांना कमी पडतंय. काल आयात केलं होतं त्यांनी भातांडला. नवीन फलंदाज इन ॲट नंबर 4 विपुल जितेकर. अनुज घरत. चला, सगळ्यात महत्वाची विकेट मात्र मिळाली या मॅचची. शॉट ऑफ लेन पाठीमागे खेळलाय फटका फाईन लेगला आणि बॉल जाईल तो सीमा रेषा पार. 4 धावां करता आल्या पहिल्याच चेंडूवर मात्र विपुल जितेकरचा येतोय हा चौकार. हाफ ट्रॅकर होता. पहा, वळण्याची संधी बराच वेळ मिळाला. रूम मिळाला. स्टंप लाईनला जाऊन आपण पाहिला तर क्रीजच्या खोलीचा वापर केला विपुलला आणि तदनंतर मात्र फाईन लेगला हा स्ट्रोक कन्वर्ट केलाय. 22 धावा धावफलकावर. 22 लॉस ऑफ 2 विकेट. अनुज करत पुन्हा एकदा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट ना. ओ, यावेळेस मात्र ड्राईव्ह परंतु फटका बराच वेळ हवेमध्ये. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक वेगाने आलाय. विशाल म्हटला की रनिंग बिटवीन द विकेट स्मार्ट आहे. 2 धावा मिळतील आणि 2 धावांच्या बरोबरीनं 2 षटकांचा खेळ समाप्त आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर 24 लॉस ऑफ 2 विकेट दापोली टीम. चला, तिसऱ्या षटकाकडे. तिसरं षटक योगेश घरत येतोय गोलंदाजीसाठी. गणेश कृपा नवीन शेवा. टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. 2 फलंदाज गमावलेत आतापर्यंत. शिवतेज जितेकर आणि विश्वजित मात्रे दोन्ही सलामीवीर कारच झालेत आणि आता या मॅच मध्ये लढावं लागेल विजेला. हो, इकडे मात्र कट केलाय. स्क्वार कटचा फटका. लॉंग चेस आहे. बॉल थोडासा चाललाय धीम्या गतीनं परंतु सीमा रेषा ओलांडतोय. 4 धावां करता विशाल जितेकरच्या बॅटमधून येतोय चौकार. शॉट ऑफ लेंथ होता. बराच रूम दिला होता. त्यानंतर मात्र स्कोअर कट केला. ग्रास आपण पाहतोय बरीचशी आहे, त्यामुळे बऱ्याच वेळेला चेंडू पळताना थोडा धीम्या गतीनं जातो. हे तुम्हाला चित्र पाहायला मिळेल. आउटफील्ड एवढी फास्ट नाहीये कारण गवत बरंचसं आहे. लेदर विकेट. रात्रीची वेळ. बऱ्याच वेळेला विकेट स्लो होते. आउटफील्ड स्लो होते. रात्रीमध्ये आपण खेळत असताना थोडंसं ड्यू फॅक्टर सुद्धा महत्वाचा ठरतो. इकडे स्विचिटचा प्रयत्न केला होता. डॉट बॉल योगेश घरतचा. चौकारानंतर मात्र निर्धाव चेंडू. कमबॅक. 28 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा हलक्या हातानं कट केल्या बॉलला. बॅकवर्ड पॉइंट कडे सिंगल येईल. 29 धावा धावफलकावर. तिसरं षटक सुरू आहे. योगेशचा हा बॉल ऑफ स्टंप लाईनला आपण पाहिला. शफल क्रॉस झाला होता.
विपुल आपण पाहतोय, पहा कुठे आला होता, त्यानंतर चेंडू टप्पा पडल्यानंतर निघून गेला स्टंप लाईन वरून. डॉट बॉल कमबॅक करत असताना योगेश गरत पहिल्या बॉलवर चौकार आला होता आणि त्यानंतर मात्र सुंदर गोलंदाजीचं प्रात्यक्षिक सध्याच्या घडीला नवीन सेवा संघाकडून करत असताना योगेश. मोठी मॅच आहे नवीन सेवा आणि दापोली. विश्वजित मात्रे पास झाल्यानंतर थोडीशी धावगती मात्र मंदावले, हे मान्य करावं लागेल, कारण तो खेळपट्टीवर असता तर वेगाने धावा जमवतो. आई चेंडू मात्र निघून गेला. डॉट निर्धाव चेंडूची सांगता. सिंगल्स फार महत्वाचे आहेत. इकडे पहा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, थोडा सॉफ्ट कटर होता, चेंडू टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आला. डॉट बॉल. समोर सुद्धा विशाल आहे, सिंगल घेणे जबाबदारी. इकडे मात्र फटका, मिस टायमिंग आहे. शॉट मिड विकेटला पडलाय. पहिली धाव वेगानं, दुसऱ्याचा प्रयत्न, थ्रो चांगला आहे. पाहावं लागेल. इकडे मात्र दुसरी धाव कंप्लीट होत असताना 2 धावा मिळतील. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. तिसऱ्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपेल आणि धावफलकावर 2 गडी बाद 31 धावा. 31 लॉस ऑफ 2 विकेट. अजूनही 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे. सध्याच्या घडीला बरोबर 15 मिनिटं घेतलेत नवीन सेवा संघानं, त्यामुळं 5 मिनिटांमध्ये पुढचं षटक कंप्लीट करायचं आहे. अन्यथा एक फिल्डर 38 सर्कलच्या आतमध्ये ओढावा लागेल. नेक्स्ट मॅच असेल जर्मन कामोठे आणि सिद्धिविनायक भिंगारी. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये पोहोचा. या 2 ओव्हर्स नंतर आपण करणार टॉस. कामोठे आणि भिंगारी, कुणाल नाईक विरुद्ध बारक्या कांबळे, अशी लढाई तुम्हाला पाहायला मिळेल. परंतु या 2 ओव्हर्स मध्ये आता दापोली संघ धावा किती जमावतोय, कारण मागच्या ओव्हरमध्ये कमबॅक केलंय. ते योगेश गरतनं फक्त 7 धावा दिल्या आणि त्याचमुळे सुरुवात 2 ओव्हर्समध्ये 24 होत्या, परंतु कुठेतरी धावसंख्या मंदावले आणि तेच मात्र करावं लागेल. अनुज गरतच्या मागच्या ओव्हरमध्ये 11 धावा आल्या होत्या, परंतु अभ्यासची विकेट मात्र घेतली होती आणि त्याचमुळे आता विशालचा पवित्रा काय असणार आहे. या 2 ओव्हरसाठी ती रणनीती आखली गेली असेल. चौथं षटक फार महत्वाचं आहे. अनुज गरत लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट ना. विशालसाठी हा चेंडू पहा, स्टंप लाईनला येऊन पुन्हा एकदा मागे खेळण्याचा प्रयत्न, चेंडू जाऊन शरीरावर आदळलाय. डॉट बॉल. निर्धाव चेंडू. अशा पद्धतीने जेव्हा आपण खेळतो तेव्हा टाइम करणं फार गरजेचं आहे. पहा हा चेंडू चेस केला होता खरं तर विशालला. तबीनशेबा ग्रामपंचायतीचे उपसरपंच भूपेंद्र पाटील यांच्याकडून विकेटसाठी 500 रुपये, विकेट हॅट्रिकला 2000. पुन्हा एकदा पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न. मी विनंती करेन भूपेंद्रजी पाटील उपसरपंच शेबा, आपण मग यावं मंचावर. आपलं सहर्ष स्वागत आहे. आजी खासदार चषक 2025 मध्ये आपलं हार्दिक स्वागत. त्यांच्या माध्यमातून इकडे कॅश प्राइज दिले गेले. नवीन सेवा संघाच्या खेळाडूंचं मनोधैर्य वाढवण्याचा प्रयत्न. प्रत्येक विकेटसाठी 500 आणि विकेट हॅट्रिकसाठी तब्बल 2000. इकडे 2 निर्धाव चेंडू आलेत. विशाल चितेकर, अनुज गरत, मोठं नाव आहे नवीन सेवा गावचं. लेफ्ट केला होता, अंपायर वळालेत. विशू कोळीसर व्हाईट बॉलचा इशारा करत असताना एक अतिरिक्त रन. स्कोर मूव्स टू 32. 32 धावा धाव फलकावर. विशालचं खेळपट्टीवर राहणं गरजेचं आहे. त्याच्या बॅटमधून धावा येणं गरजेचं आहे. ओ यावेळेस मात्र फटका फसलाय. बॉल हवेत, क्षेत्ररक्षक धावतात. ओ काय चान्स घेतला होता त्या ठिकाणी. गुड्डू काय धावला होता खरं तर मी तर म्हणेन. ओ इकडे सुद्धा संधी होती. कदाचित सरळ जाऊन लावला असता तरी ही फलंदाज बाद होऊ शकला असता. पाल बाल बचावलेत खरं तर दोघही. पहिल्यांदा विशाल आणि त्यानंतर मात्र विपुल. या रन्स कंप्लीट झालेत त्या 2. बरीच संधी होती खरं तर, परंतु कौतुक करूया आपण निशिकेतचं सुद्धा, कारण यष्टीरक्षक ते जवळजवळ स्क्वेअर लेग पर्यंत अंतर कापलं होतं त्यानं. आज तो फटका होता, मिस टायमिंग झाला. बॅटच्या वरच्या हिश्श्यामध्ये जास्त उंच गेला होता फटका आणि हा निशिकेत काय धावत सुटला होता. इकडे सुद्धा संधी होती. नॉन स्ट्राईक एंडला हा थ्रो. हा पहा इकडे बराच दूर होता. जोरात हिट करण्याचा प्रयत्न मात्र त्या ठिकाणी झाला आणि त्याचमुळे विपुल वाचलाय. ओ थोडासा फ्लाइट डिलिव्हरी होती. इकडे मात्र बुंध्यात पडला हा चेंडू.
एक थोडासा धीम्या गतीनं आला, यॉर्कच झाला विशालसाठी. विशालला आता थांबवलंय अनुज गरतनं. संपूर्णपणे मित्र म्हणेन अनुजच्या गोलंदाजी समोर मात्र विशाल थोडासा अडचणीमध्ये. चांगली बॉलिंग करतोय, चांगले व्हेरिएशन्स आहेत गोलंदाजाकडे, त्यामुळे कौतुक करावं लागेल. शॉर्ट ऑफ लाईन होता, इकडे मात्र सोडून दिला हा चेंडू. व्हाईट बॉलचा इशारा येत असताना आमच्या गुणसंख्या लेखकासाठी सुद्धा इकडे एक झेंडा ठेवलाय खरं तर अंपायर्सना दाखवण्यासाठी. प्रणयजी मात्रे स्पर्धेचं गुणसंख्या लेखन करतात. उर्वन मधल्या सगळ्या स्पर्धा जवळजवळ कव्हर करतात आपल्या लेखणीनं. ओ इकडे सुद्धा मिस टायमिंग स्ट्रोक आहे बिलकुल. आज पाहायला गेलं तर अनुज गरत आणि अनुज गरतचा मात्र वरचष्मा कायम राहिला. विशाल जितेकर बाद होते. आणखीन एक मोठी सफलता. संघ अडचणीमध्ये. रुद्र अँड रॉय 11 दापोली. अकरा बॉल आणि 15 धाबा. पहिल्याच बॉलवर षटकारानं खातं उघडणारा विशालचा हा स्कोर आहे. हाही चेंडू आपण पाहिला, बॅकफुटला गेला होता, पूल करण्याचा प्रयत्न जरूर झाला, पोहोचला सुद्धा होता मित्र म्हणेन. वेळ सुद्धा बराच घेतला परंतु टाइम झाला नाही. हा स्ट्रोक आपण पाहिला आणि पाठीमागे चांगला झेल गुड्डू. गुड्डू म्हटला की अगदी विस्फोटक फलंदाज या टीमचा. गतवर्षी उल्वे नोडमधील खरं तर जावळे नाईट स्पर्धा गाजवली होती या खेळाडूनं. एवढी फटकेबाजी केली होती, एवढे षटकार मारले होते जावळे नाईट स्पर्धेमध्ये. आणि तेव्हा गुड्डू हे नाव बऱ्याच जणांना कळालं असेल. अक्षरशः गोलंदाजांच्या चिंधड्या उडवल्या होत्या या गुड्डूनं. 35 धावा झाल्यात. नवीन फलंदाज इन झालाय श्रेयस जितेकर. चांगला फलंदाज आहे या टीमचा, लढावं लागेल. आडवा बॅटने आल्या स्क्वेअर लेगला सरळ स्टेजवर किशोर पाटील यांच्या दिशेने हा चेंडू भिरकावलाय. 6 धावांकरता षटकार. सुपर स्ट्रोक होता, पुढ्यात टाकला होता, स्लॉट मध्ये होता. उंच पुरासा फलंदाज आहे, हात सुद्धा बरेच लांब आहेत खरं तर श्रेयसचे, त्याचा फायदा नक्कीच होतो. आणि हा षटकार मात्र पाहायला मिळाला. षटकारानं थोडंसं हायसं वाटलं असेल आणि धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले ती 41 या आकड्यावर. जनमान कामोठे आणि सिद्धिविनायक भिंगारी दोन टीमचे कॅप्टन आपण प्लीज रिपोर्ट करा. काल या स्पर्धेमध्ये मंगे स्पोर्ट्स खारकोपर सुपर 5 मध्ये त्यांनी प्रवेश केलाय. रात्री जवळजवळ सकाळची पहाटे 4:45 वाजेपर्यंत, म्हणजे 4:45 वाजले सकाळी सुपर 5 मध्ये जाण्यासाठी. सगळ्यांचा चांगला परफॉर्मन्स पाहायला मिळाला. शुभम घरत येतोय. कट केला यावेळेस मात्र गॅप आहे बॉल मध्ये. लॉंग चेस आहे, नाही फायदा होणार. बॉल बॅकवर्ड पॉइंट बॉल यांच्या दिशेने 4 धावांकरता चौकार. सुंदर फटका पाहायला मिळाला. पहिला चेंडू शुभम घरतचा. इकडे पहा स्क्वेअर कट, अप्रतिम फटका. विपुलच्या बॅटमधून मात्र हा स्ट्रोक. स्क्वेअर कट, स्क्वेअर ड्राईव्ह, कव्हर ड्राईव्ह असे फटके पाहिले की नक्कीच बरेचसे क्रीडा रसिक सुद्धा खुश होऊन जातात. एक टेक्निकल दृष्ट्या सक्षम असणारा फलंदाजाची जाणीव करून देतात असे फटके. थोडंसं शॉर्ट ऑफ लाईन होता, समोर खेचला हा फटका. लॉंग ऑफ कडे सरकत असताना सिंगल मिळेल. एकेरी धाब्याच्या बरोबरीने टीमची टोटल जाऊन पोहोचते ती 46 या आकड्यावर. 46. शेवटचे 4 चेंडू बाकी आहेत. एखादा मोठा फटका मात्र 50च्या पुढे धावसंख्येने येईल. पहिला सामना 46 धावांचा डिफेंड झाला या मैदानामध्ये. मंदार लवेकरनं काय बॉलिंग केली होती. समिधा नागाव संघानं ओमसाई भंगारपाडा संघावर मात दिली. भंगारपाडा संघाला 47 धावा काढता आल्या नव्हत्या. दुसराही सामना करत डिफेंड झाला. बॅकफुटवरून पूल केलाय. बॉल मिड विकेटकडे सरकलाय. सिंगल आले. श्रेयसला स्ट्राईक मिळेल का? परंतु इकडे मात्र थ्रो परफेक्ट होता. रनआउटच्या स्वरूपामध्ये मागे यावं लागेल.
धक्का क्रमांक 4. इकडे मात्र श्रेयस बाद झालाय. रिस्की कॉल होता खरं तर. पहा, क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू होता आणि ऑब्व्हियसली एका फलंदाजाला बाद व्हावं लागणार होतं. बराच दूर राहिला. सक्षमचा हा थ्रो आपण पाहिला. 47 धावा झाल्यात. शेवटच्या 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे मैदानाच्या आतमध्ये. ऋषी भोईर काही झालं तरी 50, 52, 53, 54च्या आसपास जावं लागेल, कारण कुठेतरी एक तो थोडासा सायकोलॉजिकल प्रेशर येतो मॅच मध्ये 50च्या पुढे गेल्यानंतर. पहिला सामना जरूर 46चा डिफेंड झाला, एवढ्याच धाबा होत्या, त्या डिफेंड झाल्यात, परंतु त्यासाठी मात्र कष्ट करावे लागतील गोलंदाजांना. ऋषी भोईर सारखा मातब्बर गोलंदाज आहे या टीम मध्ये. आता मात्र त्याला थोडंसं लढावं लागेल. आल्या स्क्वेअर लेगला काय फटका सजवलाय. डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर आकाशाला गवसणी घालणारा हा बुलंदी षटकार. महत्वाचा दाबा. अर्धशतक धाव फलकावर दापोली संघाचा. 53 धाबा कंप्लीट होत असताना गरज होती हा फुलचा फटका. खडे खडे स्ट्रोक, स्टँड अँड रिलीव्हर आणि बॉलला अक्षरशः मी तर म्हणेन प्रेक्षकांमध्ये भिरकावून दिलाय. चेंडू सुद्धा गायब झालाय. 53 धाबा. शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ बाकी. चला बॉल द्या. चेंडूची वाट पाहत राहिली तर आपली वाट लागेल. हा शेवटचा कॉल आहे. जर्मन कामोठे आणि श्री सिद्धिविनायक भिंगारी दोन्ही संघ आपण टॉस साठी या. जर एकच टीमचा कॅप्टन आला तर त्याला टॉस विन घोषित केला जाईल आणि दोन्ही नाही आले तर सामना 4 ओव्हरचा आम्ही खेळू. काल सकाळचे 4:45 वाजलेत, कारण आयोजकांना सुद्धा सकाळीची कामं असतात. झोप सुद्धा पुरेशी आपल्यासाठी खरं तर एवढ्या उच्च दर्जाचं आयोजन केलंय, त्यामुळं वेळेमध्ये येणं ही आपली जबाबदारी आहे. खरं तर पहिल्याच कॉलला काय येत नाही हा सुद्धा मला प्रश्न पडतो. चला, काबोडे संघ उपस्थित झालाय, स्वागत आहे. मी जनरली बोलत होतो सगळ्या संघांच्या बाबतीमध्ये, परंतु जाऊया पहिले 2 बॉल संपूया आपण. गोलंदाज शुभम घरत. स्क्वेअर ऑफ द विकेट हा फटका. डीप बॅकवर्ड स्क्वेअरला क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलाय. सिंगल मिळेल. 1 धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 54 रन्स ऑन बोर्ड. 54 धाबा आता मात्र असेल या इनिंग मधला शेवटचा बॉल. इकडे पाहूया, या चेंडूवरच्या धावा सुद्धा फार महत्वाच्या ठरणार आहेत. ज्या काही मिळतील त्या मित्र म्हणेन डबल, चौकार, षटकार, परंतु रन्स येणं गरजेचं आहे, कारण या धावा थोड्यासा बळ वाढवतील त्या दुसऱ्या सत्रामध्ये गोलंदाजांसाठी. शेवटचा चेंडू आहे शुभम घरतचा. विपुल जितेकर समोर जाईल. ट्राय यू केला यावेळेस, मात्र फटका चांगला आहे लॉंग ऑफला, परंतु एका सेकंदामध्ये उचलला हा चेंडू आणि थ्रो सुद्धा तेवढाच चांगला. अनुज होता. रनआउटच्या स्वरूपामध्ये इकडे मात्र विकेट जाईल आणि फायनल टोटल. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये पोहोचा. हा तो थ्रो होता अनुजचा परफेक्ट. आणि स्कोर आपण पाहूया. पहिल्या इनिंग मध्ये 55ला 5. थोडासा नेल्सन आकडा आहे. 56 धाबांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी. श्री गणेश कृपा नवीन शेवा या संघाला. तर टॉस बॉक्स मध्ये टॉस केला जाईल. द लेजंड रघुनाथ परदेशी आणि एका बाजूला जर्मन कामोठे परेश म्हात्रे, 2 टीमचे कॅप्टन, आणि त्यांच्यामध्ये करूया आपण टॉस. मी विनंती करतोय सुधीर शेठ ठाकूर साहेबांना की आपण आपल्या शुभास या सामन्याचा नाणेफेकीचा कौल करावा. सुधीर शेठ ठाकूर साहेब, किशोर शेठ पाटील दोघंही मान्यवर या आपण. किशोरजी पाटील खारकोपर, त्यांच्या सुपुत्रांचं खरं तर धैर्य आज खरं तर अभिमान वाटतो, कारण त्यांचं अंडर 14 मध्ये सिलेक्शन झालंय. कालच खरं तरी बातमी आम्हाला सुद्धा समजली आणि नक्कीच एक मोठी अभिमानाची गोष्ट आहे. हॅलो हॅलो चेक. कामोट आणि भिंगारी असा शेवटचा सामना असेल पहिल्या फेरीमधला. चला, कॅप्टन भिंगारी आपण किशोरदादा पाटील यांच्या शुभ हस्ते टॉस. लिजन क्रिकेटर रघुनाथजी परदेश यांचं आगमन.
आणि एका बाजूने एक अतिशय आक्रमक खेळाडू बरेचसे यांना आपण पाहत आहे. तर कॉल करतील रघुनाथ. हॅलो, टेल कॉल आणि इथे हेड आलाय. थांबायचं आपण दोन्ही कॅप्टन. परेश टॉस जिंकला सर्वप्रथम निर्णय का आणि आज खूप चांगलं क्रीडांगण आहे. काय सांगशील या मैदानाबद्दल आणि स्पर्धेबद्दल? ग्राउंड तर भारीच आहे. आम्हाला एंट्री दिली त्याबद्दल. आणि बघा 2 लाख फर्स्ट प्राइज, 16,000 एंट्री आणि दमदार खरं हे मैदान आहे. संपूर्ण खरं या आयोजकांबद्दल काय सांगशील जी संकल्पना आपल्याला ठेवली 2 लाखाची? असं आयोजन करणं आणि समोर आता संघ बऱ्याच अंश तुम्ही या संघासोबत खेळलाय. काय रणनीती राहील या मॅच मध्ये? चला, थँक्यू. क्षेत्ररक्षण लावून घ्या दापोली संघ आणि सलामीची जोडी पाठवा. हॅलो हॅलो. तर सन्मान या ठिकाणी केला जाईल आदरणीय विजयजी ठाकूर साहेबांचा. जिज्ञेशी कडू प्रथमेश ठाकूर यांच्या शुभ हस्ते सन्मान आम्ही घेत आहोत. सन्माननीय विजयजी ठाकूर यांचा सन्मान इथे केला जाईल. हॅलो. सन्माननीय विजयजी ठाकूर यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. मयूर ठाकूर आमच्या स्पर्धेचे आयोजक आहेत, त्यांच्या शुभ हस्ते सन्मान या ठिकाणी होतो. बघा टॉस बॉक्स मध्ये न्यूज आली. कामोटे संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय. डिसिजन पेंडिंग आहे आणि त्याच्या समोर असेल भिंगारी. परंतु जसा हा सामना संपेल आपला जो का निर्णय असेल आपण मैदानात ताबा घ्या. थँक्यू सो मच. आणि नवीन शेबा संघासाठी पारितोषिक असेल नवीन शेबाचे उपसरपंच भूपेंद्रजी पाटील यांच्याकडून 1 षटकाराला 500 आणि 3 षटकाराला 2,000. दरम्यान बंटी डिजिटल फोटो स्टुडिओचे ओनर, एक उत्कृष्ट फोटोग्राफर बंटी भोईर यांचे या ठिकाणी आगमन झाले. बंटी भोईर, आपण या मंचावर आपलं सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि जाऊया दुसऱ्या सत्रामध्ये. बघूया कशा रीतीने नवीन सेवा संघ चेस करणार की दापोली संघासाठी मात्र धाबा पुरेशा ठरणार. दुसरं सत्र जसं चालू होईल मायक्रोफोनवर आवाज ऐकायला मिळेल तुम्हाला रोशनजी पाटील तारा यांचा. थँक्यू. धन्यवाद दीपकजी पाटील. धन्यवाद रॉकस्टार प्रवीण गायकर. टार्गेट 56च आहे 30 चेंडूमध्ये. गणेश कृपा नवीन सेवा संघासमोर जय हनुमान दापोली संघाने पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना 55 केल्या आणि या धाबांचा पाठलाग करत असताना पहिली जोडी मैदानाकडे आपण पाहत आहे. 2 खेळाडू निशिकत भोईर उर्फ गुड्डू आणि समोर स्ट्राईक एंडला फलंदाज असेल जतीन म्हात्रे. जतीन अँड गुड्डू. बॉलिंग मार्गमध्ये आपण पाहता विशाल जितेकर मिस्टर विजय या पहिल्या षटकासाठी गोलंदाजी मार्गमध्ये येत असताना अब तक 56 11.20 हा रिक्वायर्ड 100 असेल आणि पहिला चेंडू जेव्हा पडेल त्या ठिकाणी अलर्ट केला जाईल. दापोली संघाला बरोबर 25 मिनिटाचा कालावधी आपल्या बाट्याला असेल आणि त्या 25 मिनिटांमध्ये तुम्हाला इनिंग समाप्त करावी लागेल. विशाल जितेकरचं षटक. पहिला बॉल अक्षरशः फिरवला बॉलला, टप्पा मागे होता आणि आपण पहिला बॉल टप्पापर्यंत विकेट किपरच्या हातामध्ये जात असताना कटरचा वापर केला. डाव्या हाताचा फलंदाज आहे त्याच्यासमोर ऑफ ब्रेक. यावेळेला पायात टाकलेला चेंडू हलक्या हाताने ऑन ड्राईव्ह केला. फक्त दिशा दिली आहे त्या ठिकाणी. मुंडवांच्या क्षेत्राकडे बॉल फीड होत असताना सिंगल रन या बॉलवरती मिळाली. एका रनने अकाउंट ओपन झालं बॅटिंग करणाऱ्या नवीन सेवा संघाचं. फलंदाज आहेत जतीन. आवाजावरती प्रचंड निर्बंध लावलाय त्यामुळे नक्कीच प्रेक्षकांची दिलगिरी व्यक्त करेल जे प्रेक्षक या ठिकाणी मैदानावरती याची देही याची डोळा माजी खासदार चषकाचा सोहळा पाहण्यासाठी आलेले आहेत. त्या सर्वांचं मी नक्कीच इथे आभार देखील व्यक्त करेन. आणि 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून अनेक सारे प्रेक्षक आता खरं तर या स्पर्धेच्या माध्यमातून आमच्या समोर जॉईन झाले. त्या देखील
प्रेक्षकांचं स्वागत. पहिला शॉट, क्या बात है. गुड्डू ही इज ऑन फायर. स्टँड अँड डिलिव्हर्ड. बरोबर स्लॉटमध्ये आला बॉल. विशालला वाटलं असेल कदाचित पहिला बॉल तो प्लेसमेंट करेल, गॅप शोधेल, पण तसं नाही आहे. खाईल तर तुपाशी नाही तर उपाशी. सुरुवातीचा पहिला चेंडू त्याने आक्रमक स्ट्रोक लगावत बॉलला अगदी त्या ठिकाणी आपण पाहिला ज्या ठिकाणी अटल सेतूचा एक्झिट आहे उल्वे नोडमध्ये येण्यासाठी, त्याच्या दिशेने खाडीमध्ये हा चेंडू ट्रॅव्हल होताना पाहायला मिळाला. लॉंग अँड स्ट्रॉंग. भूपेंद्रजी पाटील उपसरपंच शेवा यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. क्या बात आहे. आणि लगातार 3 मारले तर 2000. फलंदाजांसाठी सुवर्ण संधी. भूपेंद्रजी पाटील उपसरपंच शेबा यांच्या माध्यमातून हे पारितोषिक आलंय. आणि पहिला बॉल फेस करत असताना नशिकेत भोईरने काय फटका लगावला. नशिकेत भोईरला पण बाधा गुड्डू या नावानं संबोधला जाणारा हा खेळाडू ग्रामीण बरोबर व्यावसायिक क्रिकेटचं बोल आहे. ज्याच्या अवतीभोवती राहिले बघा काय फिल्डिंग लावली होती. फील्ड पोझिशन जर आपण पाहिली त्या ठिकाणी शॉट कव्हर आणि शॉट एक्स्ट्रा कव्हरला अगदी जवळ उभं केलं होतं, क्लोज उभे ठेवले होते. आणि ही रणनीती होती दापोली संघाची. बॉलही त्याच धाटणीचा टाकला होता विशालने. क्विकर 1. बघा गुड्डू देखील थोडासा संभ्रमामध्ये पडला आणि झेल सुटला. जीवनदान मिळालं निशिकतला. हा जीवनदान फार महत्त्वाचा राहील. टॅपिंग क्रिकेट. आता अंडर बॉक्स टाईप फटका पाहायला मिळाला आणि इथे मागे जात असताना बॉल एक्स्ट्रा कव्हर रिझनकडे श्रेयस जितेकरला म्हणून बाधा डीपमध्ये धावत आला बॉलवरती. चार्जअप झाला आणि 1 रन या बॉलवरती येत असताना 8 धावा आपण बाधा स्कोर कार्डवरती लागताना बिनबाद 8. 1 षटकार 2 सिंगल या धावा इथे पाहायला मिळाल्या. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन. त्यामुळे स्क्वेअर लेग पंचांना देखील थोडी कसरत करावी लागते या मॅचमध्ये. वारंवार मात्र आपली जागा पोझिशन बदलावी लागते आणि हे बदलावंच लागेल कारण बीमरचा रेंज पाहणं त्याचबरोबरने एखाद्या वेळेला रनआउटचा ज्या घडामोडी करतात त्याही त्यांना चेक करावं लागतं. बघा यॉर्कर बॉल प्लम एलबी लेग बिफोर द विकेट. टोक क्रशिंग यॉर्कर पाहायला मिळाला विशाल जितेकरचा आणि ते फलंदाज बाद झालाय. जतीन फलंदाज बाद घोषित केलंय. जतीन मात्रेला परतावा लागेल. क्रीडांगणाच्या बाहेर डगआउटच्या आश्रयाला. विकेट मात्र मिळाला. चर्चा होते दोन्ही पंचांमध्ये. ऑनफिल्ड अंपायरने आऊट घोषित केलं होतं आणि तो निर्णय कायम असेल ही मात्र चर्चा दोन्ही पंचांमध्ये झाली. त्यामुळे इथून मैदानाच्या बाहेर जावं लागेल जतीन मात्रे या फलंदाजाला. निशिकतचा सहकारी आघाडीचा खेळाडू मैदानाच्या बाहेर चाललाय. टार्गेट 56 आहे आणि आता 24 चेंडूमध्ये 48 धावा बनवाव्या लागतील. मागचा सामना आपण जो पाहिला गावदेवी कळवे आणि केडीएस स्पोर्ट्स वाघिलूवाडा ज्यामध्ये धावांचा पाठलाग करताना पहिल्या ओव्हरमध्ये 22 धावांची सलामी दिली होती पहिल्या षटकामध्ये प्रतीक सुरतेने. असं वाटलं होतं त्या मॅचमध्ये केडीएस स्पोर्ट्स वाघिलूवाडा संघ कमबॅक करेल, पण तसं होऊ दिलं नाही आहे. गावदेवी कळवे संघाच्या सुशांतने सेकंड ओव्हरमध्ये आला. त्याने 4 खेळाडू एका ओव्हरमध्ये बाद केले आणि तिथून जो कमबॅक मिळवला एका मोठ्या मार्जिनने मात्र तो संघ जिंकला. 3ऱ्या क्रमांकाचा खेळाडू मैदानाकडे चाललाय भूषण भोईर. भूषण भोईर इन ॲट नंबर 3 आणि गोलंदाजी मार्कवरती बॉलिंग मार्कवरती आपण पाहता ऋषी भोईर हा खेळाडू आलाय. एकाच फ्रेममध्ये 3 भोईर नावाचे खेळाडू आडनावाचे खेळाडू. निशिकेत भोईर त्यांच्या बरोबरीने भूषण भोईर गोलंदाजी मार्कवरती ऋषी भोईरला पण पाहताय या ठिकाणी दाखल होत असताना सेकंड ओव्हरमध्ये. चला स्पीडअप करा प्लीज. जय हनुमान दापोली विपक्ष नवीन शेवा गणेश कृपा नवीन शेवा या टीममध्ये ही लढत आहे. पहिला चेंडू राऊंड द विकेट आले अँगल बनवत असताना पंचांनी वाईड घोषित केला. बॉलला अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून दूर ठेवला होता. त्या ठिकाणी पंचांनी वाईड बॉल घोषित केला. अतिरिक्त रन्समध्ये भर पडेल. धावसंख्येमध्ये बदल त्या ठिकाणी होताना पाहायला मिळेल ते म्हणजे 1 गडी बाद 9 धावा. 1 गडी बाद 9 अशी धावसंख्या स्कोर कार्डवरती. यावेळेला हाफाम चॅक केला बॉलला ऑन साइड मध्ये. वाडिश लॉंगाला फिल्डर डाऊन द बॉल. महत्वाचा विकेट मिळाला. पोझिशन योग्य नव्हती या फलंदाजी. बॅटच्या स्टिकर एंडला हा फटका आला. प्रॉपर कनेक्शन नव्हतं आणि महत्वाचा विकेट मात्र जय हनुमान दापोली संघाला मिळाला. निशिकेत भोईर या खेळाडूचा. गत वर्षी आम्ही नावे नगरीमध्ये कदर नावा ग्रामपंचायत विद्यमान सरपंच विजेंद्र शेठ पाटील यांच्या माध्यमातून सरपंच ट्रॉफीचं आयोजन पाहिलं. त्या स्पर्धेमध्ये दमदार कामगिरी या खेळाडूने केली होती.
सलग 3 मॅचमध्ये आपण जर पाहिलं अर्धशतकी खेळा त्याने साकारल्या होत्या, परंतु आज तो मात्र मैदानाच्या बाहेर चालला. एक षटकार त्यानेही मारला, परंतु फारसं इम्पॅक्ट त्याला टाकून दिलेलं नाहीये. पहिल्यांदा जीवनदान त्याला जरूर मिळालं, परंतु त्याचा फायदा त्याला उठवता आलेला नाहीये. पुन्हा एकदा ट्रॅप लावलं जयरमान दापोली संघाने त्याच्यासाठी आणि बरोबर थोडासा बाउन्सर वापरला. अँगल बनवत असताना रायझिंग डिलिव्हरी त्याच्यावरती पुल करत असताना तो फटका फसला. खेळाडू बाद झाला. निशिकेत त्यानंतर मैदानाकडे चाललाय. मनीष मात्रे 2 फ्रेश फलंदाज आहेत. बघा एकही बॉल दोन्ही फलंदाजाने फेस केलेला नाहीये. त्यामुळे इथून आता पार्टनरशिप फार महत्त्वाची राहील. जर भागीदारी झाली चांगली तर या धावांचा पाठलाग केला जाऊ शकतोय. 9 धावा धावफलक 23 चेंडूमध्ये आता 47 धावांचं समीकरण आलंय मैदानामध्ये. अंतिम 23 बॉल आणि 47 धावा. ऋषी तयार. या वेळेला बघा प्रॉपर क्रिकेटिंग शॉट, परंतु एलिव्हेशन कमी मिळालं. एका क्षणाला असं वाटलं हा बॉल जाईल, ट्रॅव्हल होईल लॉंग ऑनच्या बाहेर, परंतु तसं झालेलं नाही आहे. आणि चांगला श्रेयसनं झेल टिपला लॉंग ऑनमध्ये. जजमेंट त्याचा चांगलं होतं. तो बघत बसला बॉलकडे, पाहत राहिला आणि बॉडी बॅलन्स देखील ठेवला. अप्रतिम हा फटका होता. जर का षटकार क्लिअर झाला असता तर मात्र नक्कीच चांगला हा फटका तुम्हाला पाहायला मिळाला असता. तो अगदी डीपमध्ये चांगला झेल टिपला त्या ठिकाणी श्रेयसने. काल देखील या गोष्टी पाहिल्या. जसजशी रात्र होत चालली ड्यू फॅक्टरचा फायदा फिल्डिंग टीमला झाला. आणि पहिल्या 2 मॅचचा आपण इतिहास जर पाहिला तर सेकंड इनिंगमध्ये धावा चेस करताना दोन्ही संघ पराभूत झाले. हा देखील एक वेगळा रेकॉर्ड पहिल्या 2 सामन्यामध्ये पाहायला मिळाला. आता इथे देखील धावा चेस करायच्यात नवीन शेवा संघाला, कारण नवीन शेवा संघ म्हटला की संघर्ष संघ, हार कधीच तो संघ मांडणार नाही असा हा संघ आहे. 3 खेळाडू बाद 9. नवीन फलंदाज अनुज करत, आणखीन एक डाव्या हाताचा फलंदाज मैदानाकडे आलाय 5व्या क्रमांकावरती. 22-47 येणारे 22 बॉल आणि 47 धावा हे कॅल्क्युलेशन. जरी मैदानावरती ग्रीन ग्रास असली तरी आउटफील्ड फास्ट आहे मैदानाची, हे आपल्याला पाहायला मिळालं. बॉल ट्रॅव्हल होताना पाहायला मिळाला जमिनीवरती. दिशा दिल्या गॅपमध्ये, ज्या गोष्टीचा मी उल्लेख केलाय. आणि बरोबर आपण पहिला पॉईंटच्या मधून गॅप शोधला. आउटफील्ड फास्ट आहे. बॉल निघून चाला डीप कव्हर पॉईंटला, सीमारेषा पार. 4 चौकार. हे फटके तुम्हाला खेळावे लागतील. आणि ड्रेस कोड बघितला की गदर शेवा संघाकडे पाहिलं की आपण कधी FSला शॉपिंगला गेलात पासन ट्रीटला मुंबईच्या खरतर धर्तीवरती, आझाद मैदानावरती पाहिलं की जे चित्र बघायला मिळतं तसं चित्र अमितदादा कडू यांचं इथं आगमन. अमितजी ठाकूर, अमितजी कडू 40+ आयोजक आहेत अमित ठाकूर आणि अमित कडू. 2 दिवस 40+ क्रिकेट तुम्हाला सोमवार मंगळवार इथे पाहायला मिळेल. आणि संपूर्ण आदेश स्पोर्ट शिवाजीनगर. यावेळेला बघा मोठा फटका खेळायचा होता, पण शेवटला कंट्रोल दाखवला. बॅटला स्लाइस करायचं होतं, परंतु कधी कधी अशा वेळेला आपण बऱ्याच एज लागायचे चान्सेस जास्त असतात आणि इथे बॉलला सोडण्याचा निर्णय घेतला. जणू कसोटी क्रिकेटमध्ये एखादा खेळाडू बॉल अगदी लेफ्ट करतो त्या पद्धतीचाच हा खेळ आपण पाहिला मागच्या चेंडूवरती अनुजच्या माध्यमातून. यावेळेला बघा बिगिट करायचा बॉल कव्हरच्या भरून थ्रू द कव्हर्स केले. फिल्डर पोहोचलेले आहेत. एफर्ट्स लाजबाब होते. चांगला प्रयत्न केला होता. बघा रनिंग बिटवीन द विकेटमध्ये थोडासा मागे राहिला होता त्या ठिकाणी भूषण, परंतु बॉल त्या ठिकाणी कलेक्ट अतिशय योग्यरित्या करता आलेला नाहीये ऋषी भोईला. त्यामुळे 2 धावा कंप्लीट होताना पाहायला मिळाल्या. प्रयत्न चांगला केला होता क्षेत्ररक्षकाने. इनफिल्डला क्लिअर करणारा हा फटका होता. अनुजच्या माध्यमातून 2 धावा या फटक्यावरती मिळाल्या नवीन शेवा संघाला. भूपेंद्र पाटील यांच्या वतीने प्रत्येक षटकाराला 500 लगातार 3 षटकार तब्बल 2000चं पारितोषिक त्यांच्यामुळे देण्यात येईल. याही वेळेला बाउन्सरचा योग्य वापर आणि इथे देखील डॉट. गणेश कृपा नवीन शेवा संघाची एकूण धावसंख्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद 15 धावा. आउटसाइड ऑफ स्टंप कट करायचा होता बॉलला, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क नव्हता. डॉट बॉल पाहायला मिळाला. आता आव्हान थोडंसं जड होत चाललं. रिक्वायर्ड रन रेट हा वाढू लागलाय. 18 चेंडूमध्ये 41. 18 बॉल 41 हे कॅल्क्युलेशन आलं मैदानामध्ये. चला आपण जास्त एकत्र यायचं नाही, फिल्डिंग लावून घ्या. चेअरमन दापोली म्हटलं की गेले कित्येक वर्षाचा त्यांचा संघर्ष आपण पाहिला. एक वेगळी दहशत त्यांनी या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये निर्माण केले. आणि एका बाजूला उरण परिसरातील आणखीन एक मातब्बर संघ
तो म्हणजे गणेश कृपा नवीन सेवा संघ या दोन संघामध्ये आजच्या रात्रीमधला हा तिसरा सामना. परंतु यानंतर आणखीन एक मोठी लढत प्रेक्षकांच्या भेटीला येईल, ती म्हणजे जय हनुमान कामोटे विपक्ष श्री सिद्धिविनायक भिंगारी या दोन संघामध्ये ही लढत असेल. अनेक वेळा आपण या संघाचा खेळ पाहिला एकमेकाच्या विरोधामध्ये. कधी भिंगारी संघ वरचढ राहिला तर कधी कामोटे संघ देखील त्या ठिकाणी मात दिली भिंगारी संघावरती. परंतु अशा मोठ्या स्पर्धेमध्ये कोणता संघ चांगली छाप सोडेल हे देखील पाहावं लागेल. परेशने टॉस जिंकला, निर्णय पेंडिंग त्यांचा आहे. परंतु हा सामना झाला, ही इनिंग संपली की लगेचच तुम्ही जो का निर्णय घेतलाच त्याच्यावरती अंमलबजावणी करा. तिसऱ्या षटकामध्ये आलाय गोलंदाजी मार्गमध्ये विश्वजित म्हात्रे उर्फ अभ्या. नंबर 1 ची जर्सी त्यांनी परिधान केली आणि खरं तर नंबर 1 चाच खेळाडू आहे टेनिस क्रिकेटमधला विश्वजित म्हात्रे उर्फ अभ्या. रायगड प्रीमियर लीगमध्ये कमालीचं प्रदर्शन त्याने केलं. यंदाच्या हंगामामध्ये गतवर्षी देखील हंगामामध्ये चांगलं प्रदर्शन त्याचं पाहायला मिळालं. आणि खरं तर बैठक शॉट हा त्याचा प्रचंड फेमस स्ट्रोक राहिला. बॅटिंग करत असताना पहिल्या इनिंगमध्ये त्याचं योगदान आपण जर पाहिलं, आपल्या संघासाठी त्याने दिलं होतं 4 चेंडूमध्ये 10 धावा. हे योगदान त्याचं राहिलं आपल्या संघाला. परंतु आता इथे निर्णायक षटक त्याला फेकावं लागेल, कारण पहिल्या 2 ओव्हरमध्ये धावा आल्या 15. आता येणाऱ्या 18 चेंडूमध्ये 41, 18 बॉल 41. त्याला घाई करा प्लीज. आजची दुसरी रात्र आहे. काल बराचसा शेड्यूल आमचा डिले झाला, थोडासा लेट आम्ही कालची रात्र संपन्न केली. पहिला बॉल, क्या बात आहे. वाट पाहिली आणि वाट लावली. हुक केला बॉलला, फाईन लेगच्या बाहेर पाठवला, सीमारेषा पलीकडे 6 धावा षटकार. अनऑर्थोडॉक्स टाईप स्ट्रोक पाहायला मिळाला. पुन्हा एकदा ॲक्शन रिप्ले बघा. भारी भक्कम शरीर असते, परंतु काय बॉडी बॅलन्स आणि त्यानंतर हँड अँड नेक कॉर्डिनेशन. योग्य फटक्याची निवड केली. फाईन लेगच्या बाहेर बॉल ट्रॅव्हल होत असताना प्रेक्षकांना मानमंद देणारा हा षटकार त्या ठिकाणी पाहायला मिळाला. संघर्षमय स्ट्रोक, 6 धावा आल्या. 17-35चं समीकरण. थोडंसं व्हेरिएशन करायचं होतं. कटर बॉल टाकला, मागे टाकला होता आणि त्यानंतर भरपूर चांगला स्ट्रोक्स पाहायला मिळाला. ज्या पद्धतीने हा फटका खेळला गेला, कधी कधी एक क्लोज विकेट किपर असला की कधी आपण पाहिला एखादा इन्सिडन्स त्या ठिकाणी घडू शकतो, पण तसं काय झालेलं नाही आहे. मान्यवरांचं आगमन. यावेळेला हा पंप जॅक करायचा बॉल उडालाय, पण तो सेफ लँडिंग झालाय, वॅकंट एरियामध्ये पडलाय. कोणताही शतरक्षक त्या ठिकाणी नव्हता. यस, रिव्ह्यू आलाय त्या ठिकाणी हाईट फॅक्टरसाठी. अंपायर्स कॉल चेक केलं जाईल. स्पर्लेक पंचांचा हा निर्णय आला. आपण जाऊया त्या ठिकाणी टीव्ही अंपायरकडे. आमचे प्रफुल्ल ठाकूर, आणखीन एक प्रचंड अनुभवी खेळाडू. उरण नव्हे तर रायगडच्या क्रिकेटला दिशा आणि गती देणारे हे खेळाडू प्रफुल्ल ठाकूर. काल क्रिस गेल आपण पहिला समर्थकडू होते अंपायरच्या भूमिकेमध्ये. आज ते रवाना झाले दुबईच्या स्पर्धेमध्ये. त्यांना देखील आपण देऊया शुभेच्छा. 40+ जरी झाले असले तरी आजही त्यांची दमकम पाहायला मिळाली. निर्णय पेंडिंग आहे, डिसिजन पेंडिंग. बीमर असेल की या ठिकाणी फेअर डिलिव्हरी असेल हे पाहिलं जाईल. विश्वजित म्हात्रेचा हा चेंडू होता ज्या ठिकाणी पंचाने निर्णय घेतला. तिसऱ्या पंचांकडे सोपवला. DRSच्या माध्यमातून डिसिजन रिव्ह्यू सिस्टमच्या माध्यमातून रिप्ले टेलिकास्टमध्ये चेक केलं जाईल. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून हे थेट प्रक्षेपण आपण पाहत आहे. 3 लाखाहून अधिक सबस्क्रायबर ज्या चॅनलला पूर्ण झाले. आणि नक्कीच प्रेक्षक जर आपण सामना पाहत असाल तर या चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. आपलाच माणूस संदेश पाटील त्यांचं हे चॅनल, त्यांना मात्र प्रचंड सपोर्ट करा. डिसिजन पेंडिंग. आपण निर्णय लवकर घेऊया. इट्स अ बीमर बॉल घोषित केलाय पंचाने. +1 अशा 2 धावा आणि आता सुवर्ण संधी आहे. मग पुन्हा एकदा त्या ठिकाणी रिप्ले टेलिकास्टमध्ये हा फटका पाहायला मिळाला. कमरेच्या वर त्या ठिकाणी बॅटला कनेक्ट झाला बॉल. त्यामुळे बीमर घोषित केला. त्यामुळे बाय 1 गेट 1 फ्री अशा 2 धावा मिळाल्या. फ्रीडचा बॉल पूल केलाय. संधी सोडणार नाही अनुज करत. सुवर्ण संधी त्याच्यासाठी होती आणि त्या संधीचा मात्र फायदा उचलला आणि आता सामन्याला मात्र पूर्णपणे कलाटणी मिळाली. मोमेंटम आता शिफ्ट झालाय. हॅलो, श्री गणेश कृपा नवीन सेवा संघाच्या बाटेला आता मोमेंटम शिफ्ट झालाय. 6 धावा या फटकावरती आल्या आणि संघाची वाढती धावसंख्या आपण जर पाहिली तर 3 गडी बाद 29. अजूनही 16 चेंडूमध्ये 27 धावांचं समीकरण बाकी आहे. वेळ गेलेली नाहीये. या सामन्यामध्ये कमबॅक
दापोली संघाला करावं लागेल. जर एखादा विकेट मिळाला, पार्टनरशिप जर का ब्रेक केली तर डेफिनेटली या मॅचमध्ये कमबॅक होईल, या शंका नाही आहे. ऑस्ट्रेलियन जर्सी परिधान केलेले हे खेळाडू येलो आर्मी, तर एका बाजूने आपण पाहता पूर्णपणे व्हाईट ड्रेस कोड पाहायला मिळतोय. याही वेळेला फिरून मारायचा होता, बॉल मागे चालला, शॉर्ट फाईनला फिल्डर डाऊन द बॉल, झेल टिपला, क्या बात आहे. तेजस डाऊर मात्र चांगला झेल टिपला त्या ठिकाणी. पण पहिला रनिंग कॅच, खेळाडू बाद झाला अनुज. थोडी घाई झाली, कदाचित बॅटच्या टोईनला फटका लागला असावा. अनुजला देखील त्या ठिकाणी पहिला थोडासा निराश होऊन तो मात्र मैदानाच्या बाहेर चाललाय. मोठ्या फटक्याची अपेक्षा त्याच्याकडून होती, पण ती यावेळेस आपण पाहिला फटका फसला आणि मोठा धक्का बॅटिंग करणाऱ्या गणेश कृपा नवीन सेवा संघाला. ॲक्शन रिप्ले बघा, पूर्णपणे बॅकफुटला गेले होते, फॉलिंग स्लिप करायचं होतं, परंतु बॅटच्या टोएंडला फटका आला, त्यामुळे उंची जास्त घेतली आणि त्यानंतर चांगला झेल टिपला क्षेत्ररक्षकाने. कमबॅक जय हनुमान दापोली संघाकडून आपण होताना पाहत आहे. वन मोर विकेट डाऊन, अजून एक खेळाडू बाद झाला, 4थ्या क्रमांकाचा. आता 6व्या क्रमांकाचा खेळाडू सक्षम घरत आणि त्याच्या बरोबरीने भूषण भोईर. तर या मॅचमध्ये आता पूर्णपणे जबाबदारी स्वीकारावं लागेल भूषण भोईरला. जर हा सामना खरं तर गणेश कृपा नवीन सेवा संघ जिंकला तर विद्यमान सरपंच सोनलताई निलेश घरत यांच्या वतीने तब्बल 5,000चं पारितोषिक मिळेल नवीन सेवा संघाला. क्या बात आहे. क्लीन बोल्ड या ठिकाणी आपण होताना पाहिला हा खेळाडू. खरं तर पेन शहरातील आमचे क्रिकेटला धर्म मानणारे व्यक्तिमत्व सुप्रसिद्ध उद्योजक मुद्दूशेठ अकवारे यांच्या वतीने जर का विश्वजित मात्रेने सलग 3 विकेट घेतले तर त्यांच्याकडून 1,000चं पारितोषिक आले आभ्यासाठी. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. मुद्दूशेठ अकवारे त्यांच्याकडून देखील या स्पर्धेला खूप साऱ्या शुभेच्छा आहेत असं त्यांना पाहिलं. जतीन घरत चाललाय. आता 2 बाहुबली आपण पाहता मैदानामध्ये. दोन्ही खेळाडूंची बॉडी लँग्वेज ही अशी जर पाहिली तर तगडे आहेत आणि चांगली त्यांना बॅटिंग देखील करावी लागेल. भूषण भोईर आणि जतीन घरत 14 चेंडू आणि 27 धाबा कमबॅक केलंय या ठिकाणी विश्वजित मात्रेने या ओव्हरमध्ये. कारण सलग 2 विकेट मिळाले, आणखीन जर का एखादा विकेट मिळाला तर मुद्दूशेठ अकवारे पेन सुप्रसिद्ध उद्योजक पेन शहर त्यांच्या वतीनं 1,000चं पारितोषिक ऑनलाईन त्या ठिकाणी मिळेल विश्वजित मात्रे आब्या या खेळाडूला. रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेटमधला अतिशय विध्वंसक आणि अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. आणि समोर नौका फलंदाज जतीन घरत आला आणि त्याच्या बरोबरीने भूषण भोईर. 14-27 बघा, बॉल मागे चाललाय. आवाज असा आला की जणू काही बॅटला स्पर्श करून बॉल मागे निघाला आणि इथे आपण पाहिला हा निर्धाव चेंडू. बघा, गाडी क्रमांक MH46 CH 4773 मारुती कार आहे, वॅगनर कार आहे. चला, व्हाईट बॉलचा इशारा आलाय. MH46 CH 4773 ज्या मालकाची गाडी असेल त्यांना विनंती असेल आपण थोडी बाजूला पार्क करा. कोणत्याही प्रकारचा अडथळा त्या ठिकाणी निर्माण होणार नाही याची काळजी आपण घ्या प्लीज. रिवर्सचा प्रयत्न होता परंतु मुवमेंट योग्य नव्हती, बॉलच्या लाईनमध्येच नव्हते खेळाडू. प्रयत्न जरूर झाला परंतु ज्या पायाच्या हालचाली असतात त्या मात्र पाहायला मिळाल्या नाहीये, त्यामुळे हा डॉट बॉल पाहायला मिळाला. परंतु कमबॅक विश्वजित मात्रेने ओव्हरमध्ये केलं. 3 ओव्हरचा खेळ संपत असताना एकूण धावसंख्या धावफलकावरती 5 गडी बाद, 30 आता येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी तब्बल 26 धावांचं समीकरण म्हणजे 13.00 हा रिक्वायर रन रेट तुम्हाला या मॅचमध्ये पाहायला मिळेल. माजी खासदार चषक 2025 आदेश स्पोर्ट्स शिवाजीनगर आयोजित आपण ही स्पर्धा पाहत आहे. खरं तर जर का एखादा प्रेक्षक इथे आला स्पर्धा पाहण्यासाठी किंबहुना एखादा मान्यवर आला तर मात्र नक्कीच प्रत्येकजण या स्पर्धेच्या प्रेमात पडेल. इतकं चांगलं आयोजन. इथे आल्यानंतर आपण जर पाहिलं त्यांचे पाय बाहेर निघणार नाही आहेत रस्त्याकडे, त्यांना ही स्पर्धा पाहावशीच वाटेल. इतकं चांगलं आयोजन आणि नियोजन तुम्ही पाहता आदेश स्पोर्ट्स शिवाजीनगर यांच्या माध्यमातून. 12 बॉल 26 समीकरण. एक इकॉनॉमिकल फिगर षटक हवं तर एका बाजूने आपण पाहिला प्रत्येक ओव्हर मागे एखादा मोठा फटका सिंगल डबल रन त्या ठिकाणी हव्यात बॅटिंग करणाऱ्या गणेश कृपा नवीन सेवा संघाला. VIP डाईसच्या मागे आपण जर पाहिलं तर मोठी स्क्रीन लावली LED स्क्रीन.
त्यावर देखील खेळाडूंना पाहायला मिळतं तुम्ही कशा पद्धतीने खेळलात, षटकार चौकार मारलात, विकेट कसा मिळाला. इथे धमाका, क्या बात आहे. शॉर्ट टर्म पूल, पॉवरफुल अँड वंडरफुल, लॉंग अँड स्ट्रॉंग. जबरदस्त टायमिंग पाहायला मिळालं त्या ठिकाणी. भूषणच्या माध्यमातून अप्रतिम अफलातून स्ट्रोक, 6 धाबा आल्या. या इनिंगमध्ये आपण जर पाहिलं दुसरा षटकार आलाय भूषण भोईरचा. एक षटकार त्याने अभ्याच्या अगेन्स्ट हुकचा फटका मारला आणि इथे आपण पाहिलं लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह पिकअप शॉट पाहायला मिळाला. 6 धाबा आल्या. आता 11 चेंडूमध्ये 20 धाबा. मॅच बॉल मैदानाच्या आतमध्ये आलाय. 11-20. विशाल विश्वजित मात्र दोघांचा अनुभव शेअर करतो ऋषी बरोबर. हे तिन्ही आपण जर पाहिलं या टीममधले सिनियर खेळाडू आहेत, त्यामुळे एकमेकांशी संवाद साधावाच लागेल, एकमेकांशी चर्चा करावीच लागेल, वेगवेगळे रणनीती तुम्हाला आखाव्या लागतील सामना जिंकायचा असेल तर. आणि इथे आपण पहिला चेंडू षटकाराला 11-20चं समीकरण बाकी आहे मैदानाच्या आतमध्ये. अंतिम 11 बॉल आणि 20 धाबा. ऋषीने पहिल्या स्पेलमध्ये धाबा खर्च केल्या तर फक्त 7, गडी बाद केले होते 2, त्यामुळे कदाचित ऋषीमध्ये विश्वास दाखवला. हा संपूर्ण आमचा VIP डाईस. आणि या मुख्य मंचावरती बसलेले सर्व मान्यवर. याही वेळेला आपण पाहिला पूल केला बॉलला, विश्वजित आलाय, बॉल खाली झेल टिपलाय, क्या बात आहे. कमबॅक झालं. मिस टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळाला. प्रॉपर कनेक्शन नव्हतं आणि चांगला झेल त्या ठिकाणी वाईडिश लॉंगांना टिपला आणि पुन्हा एकदा बॅटच्या टो एंडलाच फटका लागला. बघा भूषण सांगतो, त्याचा चेहरा सांगतोय हा फटका प्रॉपर कनेक्शन झालाच नाहीये, त्यामुळे कदाचित हा बॉल त्या ठिकाणी ट्रॅव्हल झाला नसावा आणि तिथे झेल टिपला गेला असावा. पुन्हा एकदा बघा प्रॉपर कनेक्शन नाहीच आहे. अगदी टो एंडला आला फटका. पुल करायचं होतं, ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न होता. मिड विकेटला झेल टिपत असताना खेळाडू बाद झाला भूषण. आणखीन एक खरं तर गाडी क्रमांक आहे, रिक्षा आहे बघा, MH46 AZ 8723. 8723 क्रमांकाची रिक्षा, ऑटो रिक्षा. त्यांनाही विनंती आपण आपली गाडी बाजूला करा. पार्किंग झोनमध्ये आपण गाड्या पार्क करा. मोठी पार्किंग अगदी डाव्या बाजूला, त्या ठिकाणी तुम्ही गाड्या व्यवस्थित पार्क करा. कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण होणार याची काळजी आपण सर्वांनी घ्या. विकेट मिळाला तर 10 बॉल 20. मयूर घरत आले नवीन फलंदाज. 6वा खेळाडू बाद झाला. आता मॅच ऑन आहे. विनिंग प्रिडिक्शन आपण जर का प्रेक्षकांकडून घेतलं तर 50-50 दोन्ही संघाला जाईल. क्या बात आहे. यावेळेला जागा बनवली, मागे ढकलला बॉलला आणि त्या ठिकाणी चौकार पाहायला मिळाला. डीप फाईन लेगच्या दिशेने 4 धाबा आल्या. आता इथे आपण पाहत आहे 9 चेंडूमध्ये 16 धाबा. जो अभ्याने आता झेल टिपला होता बघा, खरं तर त्या ठिकाणी भूषण भोईरचा त्या झेलसाठी मुद्दूशेठ अकवारे पेन यांच्या माध्यमातून 1000चं पारितोषिक आलं अभ्याला. ऑनलाईन आमच्याकडे जमा झालं. बघा या ठिकाणी अभ्याने झेल टिपला होता, त्यासाठी आपण पाहिलं तर मुद्दूशेठ अकवारी यांच्या माध्यमातून 1000चं पारितोषिक आलंय. 9 चेंडूमध्ये आता 16 धावा. मॅच ऑन आहे. सामना जर आपण पाहिलं रफ अँड टफ होत चाललाय. मैदानावरती प्रेक्षकांची गर्दी आहे आणि खवय्ये प्रेमींसाठी आपण जर पाहिलं तर अगदी आमच्या मंचाच्या समोर मुख्य प्रवेशद्वारावरून आपण आतमध्ये आलात की डाव्या बाजूला बुर्जीपाव सेंटर आहे, त्या सेंटरला आपण जरूर भेट द्या. पुढे आले, कव्हरच्या दिशेने फटका, फिल्डर आले त्या ठिकाणी, झेल सोडलाय, चुकीला माफी नाहीये. कॅचेस विन द मॅचेस. आता एकाच पटरीमध्ये 2 रन आल्या. कम्युनिकेशन गॅप पाहिला मला 2 फलंदाजांमध्ये. 1 रन मिळाली, 1 विकेट मिळाला रनआउटच्या स्वरूपात. बघा झेल सोडला, सोपा झेल होता, तो झेल सुटला गेला आणि जीवनदान मिळालं फलंदाजाला, ज्याने चौकार मारला होता मागच्या बॉलमध्ये आणि तदनंतर आपण पाहिला रनआउटचा विकेट मिळाला. रनिंग बिटवीन द विकेटमध्ये मागे राहिले खेळाडू. त्या ठिकाणी आपण पाहिला जतीन घरत, त्यासाठी असं म्हटलं आता फिट आहे तो हिट आहे, तुम्हाला विकेटमध्ये धावावं लागतं आणि ते करता त्या रनिंगमध्ये मात्र हा खेळाडू मागे राहिला, त्याचा फायदा दापोली संघाला झाला, विकेट मिळाला. आता अंतिम बॉल असतील 8, विजयासाठी 15 धावा. 8 चेंडू आणि 15 धावा. 8 बॉल 15चं समीकरण मैदानामध्ये आपण येताना पाहत आहे. प्रचंड गर्दी आहे आजच्या रात्रीमध्ये प्रेक्षकांची मैदानाच्या अवतीभोवती आणि सामना देखील आता थोडासा एअर टाईट होत चालला, हाय व्होल्टेज होत चाललाय. 7 खेळाडू बाद झाले, म्हणजे 3 विकेट अजून बाकी आहेत आणि 8 बॉलमध्ये
15 धाबा त्या ठिकाणी गणेश कृपा नवीन सेवा संघाला बनवायच्या आहेत. वेगवेगळ्या इंटरव्ह्यू नंतर आपण पाहिले जे विकेट मिळाले ते मात्र या सामन्यामध्ये नक्कीच परत घेऊन आले दापोली संघाला. षटकार चौकार देखील पाहायला मिळाले, पण तो विकेट फॅक्टर फार महत्वाचा होता या मॅच मध्ये दापोली संघासाठी. यावर देखील आपण पाहिलं आडव्या बॅटने फटका सजवला डीप मध्ये. श्रेयसने एफर्ट्स लावलेले आहेत त्या ठिकाणी डीप मध्ये. सेकंडचा कॉल आलाय. सेव्ह केला बॉलला खूप चांगल्या पद्धतीने, जबरदस्त स्टँडर्ड दाखवलं फिल्डिंगचं. बघा ग्रास आहे त्यामुळे बॉलने उसळी कमी घेतली टप्पा पडल्यानंतर, त्याचा फायदा फिल्डरला झाला. आणि इथे आपण पाहता 2 धावा वाचवल्या आपल्या संघासाठी. बघा पुन्हा एकदा रिप्ले टेलिकास्टमध्ये पाहिलं जाईल त्या ठिकाणी डीपमध्ये ज्या पद्धतीचं योगदान श्रेयसने दिलंय. सेफली सेव्ह केलं, अतिशय चांगल्या पद्धतीने त्याने बॉलला थांबवलंय. 2च धावा असतील या चेंडूवरती. गुड फिल्डिंग सिंगल हँडेड त्यांनी बॉलला थांबवलं आणि 2 धावा आपल्या संघासाठी वाचवल्या. 7 बॉल आणि 13 धावा. हा चेंडू अतिशय महत्वाचा आहे. हा चेंडू निर्णायक दोन्ही संघासाठी आहे. जर एखादा मोठा फटका चौकार किंवा षटकार आला तर मात्र या सामन्यामध्ये पूर्णपणे शिरकाव करेल तो म्हणजे नवीन सेवा संघ. आणि जर का इथे एखादा डॉट किंवा एखादा विकेट मिळाला तर मात्र दापोली संघ तुम्हाला या मॅचमध्ये कमबॅक करताना पाहायला मिळेल. त्यामुळे हा बॉल ऋषीचा फार निर्णायक. आणि समोर फलंदाज आपण पाहताय मयूर घरत. अंतिम 7 बॉल आणि 13. लॉफ केला बॉलला, विशाल डाऊन द बॉल. चुकीची अपेक्षा नाहीये आणि शेवटच्या बॉलवरती विकेट मिळाला. ज्या गोष्टीचा मी उल्लेख केला होता, हा बॉल अतिशय महत्वाचा आहे, निर्णायक आहे. आणि या बॉलवरती आपण जर पाहिलं फिल्डिंग करणाऱ्या जय हनुमान दापोली संघाला विकेट मिळाला. आता आपण जर पाहिलं समीकरण या मॅचचं 6 चेंडू आणि 13 धावा. 6 बॉल 13 धावा. अंतिम 6 चेंडू 13. बघा 8 खेळाडू बाद झाले. 10व्या क्रमांकाचा फलंदाज मैदानामध्ये चाललाय. 8 खेळाडू बाद झाले. शुभम घरत न्यू बॅटर मैदानाकडे दाखल होत असताना टीम हडल घेत असताना आपण पाहता त्या ठिकाणी विशाल जेतेकर सुद्धा कॅप्टन. रणनीती आखली जाईल या मॅच मध्ये. धावा कशा रोखता येतील, धावा डिपेंड कशा करता येतील, कशा पद्धतीने फलंदाजांना डॉमिनेट करता येईल, हा सामना कसा जिंकता येईल, या सर्व गोष्टींच्या करता त्या ठिकाणी रणनीती आखली जाईल. तर एका बाजूने आपण पाहता 2 खेळाडू चर्चा करत असताना स्कोरिंग शॉट हवा आहे, सिंगल डबल रन हव्यात, पण तो हा सामना जिंकायचा आहे. त्या ठिकाणी नवीन सेवा संघाला या मॅच मध्ये विजयी होऊन पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करायचा. दोन्ही संघांना एक संघ पराभूत होईल तर एक संघ पुढे तुम्हाला जाताना पाहायला मिळेल. कारण स्पर्धा आपण जर पाहिली तर रायगड जिल्ह्यामधील सर्वोत्कृष्ट आयोजन सध्याच्या घडीला आपण पाहताय. रायगड जिल्ह्याचे भाग्यविधाते लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर साहेबांच्या नावाने ही स्पर्धा काल देखील आम्ही उल्लेख केला. लोककल्याणाचा जाज्वल वसा हाती घेऊन समाजाची सामाजिक बांधिलकी जपणारे आदरणीय दानशूर व्यक्तिमत्व समाजसेवक आदरणीय लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर साहेबांच्या नावाने या स्पर्धेचं आयोजन पाहिलं. आणि काल त्यांच्याच उपस्थितीमध्ये या स्पर्धेचा भव्य दिव्य असा उद्घाटन समारंभ सोहळा आपण संपन्न होताना पाहिला. आणि त्यांच्या मुखातून क्रिकेटवरचं प्रेम हे तुम्हा आम्हा सर्वांना ऐकायला मिळालं. आणि त्यांनी मात्र या संपूर्ण स्पर्धेतील सर्व संघांना खेळाडूंना भरपूर साऱ्या शुभेच्छा देखील दिलेल्या आहेत. आणि आज त्यांच्या नावानं आपण पाहता माजी खासदार ट्रॉफी 2025 हे भव्य दिव्य पर्व ज्यावर आहे तमाम शिवाजीनगर वासियांना गर्व. ही स्पर्धा पहिल्या फॉर्मॅटमध्ये आपण पाहिली होती, सतत 2 वेळा डे फॉर्मॅटमध्ये पाहिली आणि यंदा आपण पाहता नाईट फॉर्मॅटमध्ये स्पर्धा प्रेक्षकांच्या भेटीला आली. भरघोस प्रतिसाद कालच्या रात्रीपासून प्रेक्षकांचा मिळाला. आणि प्रत्येक रात्रीमध्ये आपण पाहता चला थोडी घाई करा प्लीज, दापोली संघाला सूचना राहील प्रत्येक रात्रीमध्ये इथे आलेल्या प्रेक्षकांसाठी देखील लकी ड्रॉ स्पोर्ट्स सायकल आहे. आम्ही काही क्षणातच हा ड्रॉ ओपन करणार आहोत. काल जेव्हा ड्रॉ ओपन केला गेला तेव्हा शिवाजीनगरची एक छोटी कन्या होती, तिच्या नावानं तर सायकल मिळाली. आणि यावेळेला आपण पाहताय गोलंदाजी मार्गमध्ये आलेले आहेत. कर्दर गोलंदाज सोहम जितेकर कमी वयाचा खेळाडू आहे, कमी अनुभव जरी असला त्याच्याकडे तर परंतु गुणवत्ता कौशल्य नैपुण्य हे त्याच्याकडे चांगलं राहिलंय. आणि इथे मात्र त्याला ही गुणवत्ता सिद्ध करावी लागेल. समोर फलंदाज असेल त्या ठिकाणी सेकंडवरती मयूर घरत. बॅकफुटला गेले, धीम्या गतीचा बॉल, विकेट किपरला बीट केलाय. नशिबाची साथ, किस्मत भी बहादुरों का साथ देते असं म्हणतात. किस्मत भी बहादुरों का साथ देते असं म्हणतात. आता विशालच्या चेहऱ्यावरती तुम्हाला थोडंसं फ्रस्ट्रेशन पाहायला मिळेल. बघा अभ्याच्या अगदी 2 पायाच्या मधून बॉल निघाला, विकेट किपरला देखील अडवता आलेलं नाहीये. चार धावा
22चा चौकार हा पाहायला मिळाला. नशिबाचा चौकार. धावा कशा का होईना येणं गरजेचं आहे या मॅचमध्ये आणि त्या धावा आलेल्या आहेत. आता 5 चेंडूमध्ये विजयासाठी 9 धावा. विकेट किपरच्या मागे दोन्ही जे खेळाडू आहेत शॉट थर्डमॅन शॉट फाईन लेग त्यांना प्रचंड अलर्ट राहावं लागतं. मग विशालच्या चेहऱ्यावर थोडंसं फ्रस्ट्रेशन पाहायला मिळालं आणि हे स्वाभाविक असायला हवं कारण या क्रुशियल मोमेंटला जर का तुम्ही चुका करत असाल तर मात्र स्वतःहून स्वतःच्या पायावरती कुऱ्हाड मारणं अशी एक म्हण आहे मराठीमध्ये. तसंच काही घडलं. 5 बॉल आणि 9 धावा. गोलंदाज सज्ज. याही वेळेला आपण पाहिला वेगवान चेंडू आहे. जबरदस्त स्पेल आता होतोय सोहम जितेकर. या षटकातला प्रत्येक डॉट बॉल दापोली संघासाठी आपण जर पाहिला हॉट बॉल आहे. निर्धाव चेंडू आलाय. 4 चेंडूमध्ये आता 9 धावा. जबरदस्त मॅच. शेवटच्या क्षणापर्यंत क्रिकेटचा रोमांचक थरार तुम्ही इथे अनुभवत आहे पाहताय. माजी खासदार ट्रॉफी 2025 चं हे भव्य दिव्य पर्व ज्यावर आहे तमाम रायगड वासियांना गर्व अशी ही दमदार स्पर्धा प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. प्रवेश फी फक्त 16,000. प्रथम क्रमांक 2 लाख कुठेच तुम्हाला पाहायला मिळणार नाहीये. या स्पर्धेमध्ये मालिकेवरचं 2 व्हीलर बाईक देखील ठेवण्यात आलेला आहे. 4 बॉल 9. शफल झाले. फॉलो केला फलंदाजाला. यॉर्क लाईनचा बॉल डाऊन द ग्राउंड केले. ऑन साईडला आली सिंगल. लॉंग ऑनच्या दिशेने हा फटका पाहायला मिळाला ज्या ठिकाणी सिंगल रन मिळाली. 3 बॉल आता 8. प्रवीण आता या मॅचमध्ये जिंकायचं असेल तर एखादा स्कोरिंग शॉट हवा आहे. एखादा मोठा फटका हवायच तेव्हाच हा सामना सोपा होईल. त्या ठिकाणी गणेश कृपा नवीन सेवा संघाला 3 चेंडूमध्ये 8. शेवटच्या क्षणाला हा सामना आलाय. आता स्ट्राईक एंडला आलाय फ्रेश बॅटर शुभम घरत. अंतिम 3 बॉल आणि 8. हिरो बनण्याची नामी संधी आहे शुभमकडे. या मॅचमध्ये आपल्या संघाला आपल्या संघातील प्रेक्षकांना आपल्या पाठीराख्यांना आनंद देण्याची नामी संधी आहे शुभमकडे. तर एका बाजूने आपण पाहताय दापोली संघामध्ये सखत त्याची निवड झाली आहे. अगदी कमी वयाचा खेळाडू सोहम जितेकर त्यालाही एक मोठी संधी असेल या प्लॅटफॉर्मवरती स्वतःला सिद्ध करण्याची. राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेला बघा हलकीशी एज लागली आहे. विकेट किपरच्या हातामध्ये बॉल चाललाय. कॉट बिहाइंड द विकेट खेळाडू बाद. सामना जर का नवीन संघाने जिंकला तर सरपंच सोनलताई निलेश करत यांच्या वतीने तब्बल 5,000चं पारितोषिक असेल नवीन शबा संघाला. आता 1 विकेट बाकी आहे प्रवीण. बघा आता अशा कंडिशनला हा सामना आलाय जिथून एक पाऊल टाकणं म्हणजे थोडासा विचार विनिमय करूनच टाकावं लागेल या मॅचमध्ये. 2 बॉल 8. अंतिम 2 चेंडू आणि 8 धावा. शेवटची जोडी शेवटचा विकेट आता मैदानामध्ये आहे. नौका खेळाडू योगेश घरत आलाय. अंतिम जोडी मैदानामध्ये आलेली आहे या मॅचमध्ये. मयूर नॉस्टॉकिंग एंडला उभा आहे तर एका बाजूने योगेश घरत नौका फलंदाज मैदानाकडे चाललाय. 2 बॉल 8. सामना आता पूर्णपणे आपण जर पाहिला जड झालाय. त्या ठिकाणी गणेश कृपा नवीन शबा संघाला. पण तो क्रिकेट आहे अनप्रेडिक्टेबल. कधी काय घडेल याचा नेम नाही असं म्हणतात. या मॅचमध्ये एखादा उलटफेर घडेल का हे पाहावं लागेल. क्षमता आहे या खेळाडूंमध्ये. शेवटच्या क्षणापर्यंत आपण जर पाहिलं तर शबा संघाकडे बॅटिंग ऑर्डर चांगली आहे. सोहम जितेकरचं हे षटक उडवलाय बॉलला. चाललाय बाहेर. निघालाय त्या ठिकाणी प्रेक्षकांच्या गर्दीमध्ये. आउट ऑफ द पार्क. सीमा पार षटकार. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. 11वा खेळाडू आला मैदानामध्ये. त्याने धमाका केला आणि खलबली इथे मात्र निर्माण केली आहे ग्राउंड मध्ये. विशाल जितेकरच्या संघाला आता विचार विनिमय करावयास भाग पाडलाय. 1 बॉल 2. खचाखच प्रेक्षकांची गर्दी आणि आता हा सामना आपण जर पाहिला शेवटच्या बॉलवरती आला. वॉट अ मॅच. पैसा वसूल सामना. पैसा वसूल आपण पाहताय हा सामना. एखादा पिक्चर हिट झाला की प्रत्येक थिएटरमध्ये हाऊसफुल गर्दी असे तसा हा सामना आता हिट झालाय आणि मैदानाच्या अवतीभोवती आपण जर पाहिलं तर प्रेक्षकांची भरपूर गर्दी आहे आणि ते देखील आता खुश झाले त्या मॅच मध्ये. सामना आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. 1 बॉल आणि 2 धावा. उपसरपंच भूपेंद्र घरसब यांच्याकडून देखील 2,000 म्हणजे 7,000चं पारितोषिक मिळेल नवीन शबा संघाला. जबरदस्त मॅच. कंपल्सरी चेसिंग. पुन्हा एकदा आम्ही अनाउन्समेंट करतोय. हा सामना जिंकला तर या एकट्यालाच बक्षीस द्या. 2 बॉलमध्ये आता 8 काढायचे. त्याने 1 षटकार मारलाय. आता 1 बॉलमध्ये 2 निघतील का हे पाहावं लागेल. व्हॉट अ मॅच. शेवटच्या क्षणापर्यंत लढायचं आहे. शेवटच्या क्षणापर्यंत जिद्द आणि चिकाटी जोरावरती मात्र बॅटिंग करायचं. मी मगाशी म्हटलं बॅटिंग ऑर्डर स्ट्रॉंग आहे या संघाची. लास्ट बॉल.
यावेळेला बघा काय घडलं, बॉल मागे चाललाय, 1 रन इथे मिळाली आणि आता आपण पाहिलं एका रनने मात्र जय हनुमान दापोली संघ जिंकलाय. जो जीता वही सिकंदर असं म्हणतात क्रिकेटच्या खेळामध्ये. जो जिंकला तोच विजेता आणि इथे आपण पाहता पराभूत व्हावं लागलं ते म्हणजे गणेश कृपा नवीन शबाद संघाला. म्हणून आम्ही सांगत असो 1 रनचं महत्व काय, तर हे महत्व आहे. एका रनने पराभूत व्हावं लागलं मैदानामध्ये. पनवेल की खुशबू, यस कुणाल नाईक वेलकम, आपलं स्वागत आहे. नेक्स्ट मॅच गामोडे संघाने फिल्डिंग स्वीकारली, त्यामुळे बॅटिंग करावी लागेल पुढच्या इनिंगमध्ये भिंगारी संघाला. दोन्ही टीमला पण देऊया शुभेच्छा. तर या सामन्याचा हिरो सामनावीर सामना जरी पराभूत झाला असेल सेवा संघ, तरी जो फलंदाज आला होता खरं तर योगेश, त्याने जी आक्रमकता दाखवली, ज्याने जो संघर्ष केला, तो षटकार मारलाय, त्यासाठी 1000 रुपये पारितोषिक आले. मोक्ष जितेकर यांच्यासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय. सोहम जितेकर याच्यासाठी मोक्ष जितेकर कडून 1000 रुपयाचं पारितोषिक आलं. क्या बात आहे. उपसरपंच भूपेंद्र पाटील यांच्याकडून देखील जो शेवटचा षटकार मारला होता फलंदाजाने, त्याला 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय. आणि विजयदादा ठाकूर